आपण स्त्रिया वेगवेगळ्या रूपात वावरत असतो, पण स्त्रीचं सगळ्यात महान रूप असतं ते आईचं. कारण स्त्री जेव्हा आई असते तेव्हा तिच्या मुलांना जपण्यासाठी, त्यांना वाढवण्यासाठी ती सर्वस्व पणाला लावते. तिच्या मुलांवर संकट येतं तेव्हा ती रणरागिणीचं रूप धारण करते. आई, कधी कधी ना मला असं वाटतं ही रेडिओ स्टेशन मध्ये बसून तुलाच बघत असते. हो ना, तुलाही असंच वाटतं ना? हो. मलाही आधी असंच वाटायचं, पण मग हळूहळू कळायला लागलं की घरातल्या प्रत्येक स्त्रीचं आयुष्य हे सारखंच असतं. आई असं कसं ग? प्रत्येकाचं लाईफ वेगवेगळं असतं ना. हो, प्रत्येकाचं लाईफ वेगवेगळं असलं तरी त्यातले अनुभव सारखेच असतात की नाही. म्हणजे आता बघ, माझ्यासारख्याच अनेक स्त्रिया हाऊसवाईफ असतात, कधीच घराच्या बाहेर न पडलेल्या, बाहेरच्या आयुष्याचा अनुभवच नाही त्यांना. बरेचसे डिसिजन्स घेताना, निर्णय घेताना स्वतःतलं पोटेन्शियल माहीत नसलेल्या. तर या सगळ्यामध्ये जेव्हा आपण मधुश्रीचं बोलणं ऐकतो तेव्हा आपण किती मोटिवेट होतो. आता मीच एक मोठं एक्झाम्पल आहे. मला वाटलंच नव्हतं की मी आरजेचा क्लास कधी जॉईन करू शकेल, पण बघ करतेय ना. ते तू माझी सुपर वुमन आहेस ना म्हणून. चल, तुझं आपलं काहीतरीच. ए आई, बरं झालं आठवलं, क्लासला परत खाडे येऊ लागलेत. हा हो ग पिहू, खरंच आज मी ठरवलं होतं जायचं. का नाही गेली? जायचं ना. पिहू, एक गोष्ट माझ्या मनात चलतेय ग. काय झालं? बाबांपासून मी खोटं बोलतीये. कशाबद्दल बोलतेस तू? असं काय करतेस पिहू? आरजेच्या क्लास बद्दल. आरजेचा क्लास? अहो अहो, ऐकलत का? अहो हे बघा, आपला प्रथम निर्दोष सुटलाय. अहो मंदार. हो हो हो, हे बघ मी पण न्यूजच बघतोय. बाबा, आपला प्रथम निर्दोष सुटला. हो मंदार, मला माहिती होतं आपला प्रथम असं चुकीचं काही वागणारच नाही. आई, तू का रडतीयस? अगं, इतकी आनंदाची बातमी आणि तू रडतीयस कशाला? मंदार, मंदार, अरे हे आनंदाश्रू आहेत रे. आज माझ्या अनुला तर काय करू आणि काय नको असं झालं असेल बघ. आई, अगं अनुताईमुळेच तर हे सगळं शक्य झालंय. बाबा, तुम्ही बघितलं का? प्रत्येक न्यूज चॅनलवर ताईचं किती कौतुक केलं जात आहे. कौतुक तर होणारच ना रे. माझ्या अनुने कामच तसं केलंय. आपला मुलगा एवढ्या कठीण प्रसंगात असताना ती गप्प नाही बसली कुणासारखी. ठामपणे उभी राहिली त्याच्या पाठीशी आणि त्याला निर्दोष सिद्ध केलं तिने. आज ना मंदार, मला ना माझ्या अनुचा खूप खूप अभिमान वाटतो रे. असं वाटतं की आत्ताच्या आता तिच्या घरी जावं आणि तिची दृष्ट काढावी. हो का? शक्य आहे तुला ते? ती ज्या घरात लग्न करून गेली आहे त्या थर्ड क्लास घरात जाऊन तिची दृष्ट काढणं तुला शक्य आहे का? नका हो, पुन्हा पुन्हा तेच नका विचारू. तुम्हालाही माहिती आहे ना त्याचं उत्तर. मग विषय संपला ना. चर्चा कशाला हवी आहे? कसे आहात हो तुम्ही? हो, आपल्या मुलीने, तुमच्या अनुने प्रथमला निर्दोष सिद्ध केलंय. 2 कौतुकाचे शब्द बोलण्याऐवजी तुम्ही इतकं कडवट कसं काय बोलू शकता? माझ्या 2 शब्दांनी काय फरक पडणार? ती तिच्या घरातल्या लोकांसाठी इतकं करते, तिच्या घरातल्या लोकांना तिचं कौतुक नाहीये, तिची किंमत नाहीये. माझ्या 2 शब्दांनी काय फरक पडणार आहे? हो बाबा, ताईने आता जे करून दाखवलंय ना, यानंतर त्यांच्या घरातल्या सगळ्यांना ताईची किंमत कळेल. मंदार, तिच्या घरात राहते ना, त्या घराचा कुटुंब प्रमुख थर्ड क्लास विचारांचा आहे.
अरे त्यालाच माझ्या मुलीचं कौतुक नाहीये तर त्याच्या घरातले माझ्या मुलीचं कौतुक, माझ्या मुलीची किंमत कशाला करणार? मी म्हणतो ना तेच बरोबर आहे. त्या थाकलाच माणसाशी लग्न करून ना अनुने चूकच केली. दुसऱ्या एखाद्या घरात गेली असती ना तर तिच्या सासरच्यांनी तिला डोक्यावर घेऊन मिरवलं असतं आज. पुन्हा पुन्हा तुम्ही तेच नका ना हो बोलू. अहो, आज इतका आनंदाचा दिवस आहे आणि या घटनेने तिचं आयुष्य बदलणार आहे का? 5 पैशाचं तरी सुख आहे का तिला? 5 पैशाचं नाही. मला तुमची काळजी कळते, पण असं निराश होऊ नका. एक ना एक दिवस ही परिस्थिती नक्की बदलेल. नाही, मला माहिती आहे आपल्या अनुच्या संसाराला इतकी वर्ष झाली. माणसं बदलायला वेळ लागतो ना हो. आणि आपली अनु कशी आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. एक घाव 2 तुकडे करण्याची वृत्तीच नाहीये तिची. तिचा तोडण्यापेक्षा माणसं जोडण्यावर जास्त विश्वास आहे. याच विश्वासाने तिला एक दिवस तोडलं नाही म्हणजे मिळवलं. कोण जाते अर्जेच्या क्लासला? मी. तू अर्जेच्या क्लासला जातेस पिहू? नाही, मी आईला सांगत होते मला अर्जेचा क्लास जॉईन करायचा आहे, त्याबद्दल आम्ही बोलत होतो. वा, छान छान. नाही म्हणजे आरजे आरजे म्हणजे ते रेडिओ जॉकीज ना? हो हो तेच. हो, नाही कल्पना खरंच खूप छान आहे ना, आरजेचा क्लास. नाही पण पिहू बाळा, मला तुला डिमोरलाइज वगैरे अजिबात करायचं नाहीये, पण तुम्हाला दोघींनाही आपल्या घरच्या सिच्युएशन्स तर माहितीच आहेत. आपल्या घरातले ह्या गोष्टीसाठी परवानगी देणं अशक्य आहे. भाऊजी पण याच्यासाठी परवानगी देणार नाहीत, अजिबात देणार नाही. हो, ते माहिती आहे ना. मी तेच सांगत होते आईला. आपल्या घरी आरजेचा क्लास इम्पॉसिबलच आहे, हो की नाही आई? हो, पिहू मला तेच म्हणत होती की आपल्या घरी आरजेचा क्लास इम्पॉसिबल आहे. नाही पण जर तुम्ही दोघीही म्हणत असाल ना तर एकदा भाऊजींशी बोलून बघूया का? नाही नको. म्हणजे तू राहू दे आई, मी येते. हा नाही, थांब थांब. ते डबा घेऊन जा. सांभाळून जा. अनु, हां ही काय नवीन खूळ आहे आता? काय? पिहूचा नाही, काही नाही बहीण. ते मुलांचं ते कपडे बदलण्यासारखं आहे. कधी हे तर कधी ते. मी बोलले तिला की तुला नाही जमणार. नाही, बरोबरच केलंस तू. वाईट वाटून घेऊ नको अनु, पण खरंच तू प्रथमला जरा जास्त सूट दिली होतीस ना. बघितलंस ना प्रथमने काय केलं ते. उद्या असं नको व्हायला की पिहूने पण असं. नाही नाही बहिणी, माझी पिहू असं काहीही करणार नाही, खात्री आहे माझी. मी एक गोष्ट ना माझ्या मनातनं जातच नाही. काय? प्रथमबद्दल तिचे रिपोर्ट्स कोणी बदलले असते. अनु अगं, प्रथम घरी आलाय ना आता, सोडून द्या ग, हे सगळे विचार सोडून द्या. नाही सोडू शकत बहिणी. आई आहे मी, आणि त्या सगळ्या प्रकरणामुळे माझ्या प्रथमला खूप त्रास झाला. ज्या दिवशी मला कळेल की ती व्यक्ती कोण आहे,
ज्यांनी ते रिपोर्ट्स बदललेत त्या दिवशी त्या व्यक्तीला कळेल की ही अनुप्रिया काय आहे. आई म्हणून तुझे संस्कार कमी पडलेत आणि आज आई म्हणून तुझे दिलेले संस्कार हरलेत. जेव्हा मी तिथे आलो त्यावेळी त्या समर देशमुखला असा गोडी असा गुलाबजाम भरवत होतीस ना, आवडतो तो म्हणून गेली होतीस. सांग ना, हो की नाही? पुढच्या 48 तासात जर तो नाही आला ना, बॅग भरायची आणि चालता व्हायचं या घरातून. कालपासून मला तुझ्याशी जरा बोलायचंय. हो ऐका ना, मला पण तुमच्याशी काहीतरी बोलायचं. काय अर्थ आहे याला? आता मी आधी म्हणालो ना मला बोलायचंय, तर मी बोललं पाहिजे ना. एकतर इतक्या वेळापासून विचार करून एवढी एवढी काय एवढी कुठे बिझी असतेस तू? एवढी कुठे बिझी असतेस तू? केव्हापासून वाट बघतोय मी इथे तुझी. एवढी कुठे बिझी होतीस तू? मला बोलायचं काहीतरी महत्वाचं, त्यासाठी थांबलोय ना मी इथे. मला पण बोलायचं काहीतरी. माझं महत्वाचं आहे ना. मला माहितीये तुम्ही काय बोलणार आहात ते. तुला माहिती? चल, तुला खरंच माहितीये? हो मला माहितीये तुम्ही काय बोलणार आहात ते. ते लोक म्हणतात ते खरं आहे का? तू अन्यायाविरुद्ध लढणारी अशी एक सुपर वुमन वगैरे तू आहेस. मग तुला असं समोरच्या डोक्यातला असं केलं की लगेच कळतं. खरं आहे का ते? हे बघा, ते बाकीचे लोक काय म्हणतात ना हे माझ्यासाठी महत्वाचं नाही, पण तुम्ही काय म्हणता, तुम्हाला काय वाटतं माझ्याविषयी, हे जास्त मॅटर करतं. दृष्ट काढो का ग तुझी? हा, हे कळतंय ना. मग आता मगतपासून मी बोलतोय तर बोलू दे ना मला. हा बरं बोला. आज ना तुमच्या तोंडून माझ्याबद्दल मी भरभरून कौतुक ऐकून घेणार. बोल. म्हणजे थँक्यू. काय? खरंच मनापासून थँक्यू. काय नानू, परिस्थिती खूप अवघड होती. त्या परिस्थितीत तुझ्या जागी एखादी दुसरी बाई असती तर रडत बसली असती, हरली असती, सोडून दिलं असतं सगळं. तू कुठल्या मातीची बनलीस का? तू लढलीस शेवटपर्यंत. तू जिद्द सोडली नाहीस. तू हट्ट ठेवलास की नाही मी माझ्या प्रथमला घरी घेऊन येणार, आणि घेऊन आलीस. आज प्रथम या घरात आहे त्याला कारणीभूत फक्त तू आहेस, आणि या गोष्टीसाठी मनापासून थँक्यू. आणि सॉरी यासाठी. या सगळ्या प्रवासात मी खूप चुकीचा वागलोय तुझ्याशी. चिडचिड केली मी. नव्हतं करायला पाहिजे. मी चुकलं माझं. माफ कर मला. अहो मला काहीतरी सांगायचं तुम्हाला. नाही पण थांब, अजून माझं पूर्ण नाही झालंय. आठवलं थांब. नाही पण मला सांगायचं अरे तुम्हाला. तू तुझा आधी माझं कम्प्लीट होऊ देत. मला राग आलाय तुझा. फक्त थँक्यू म्हणायचं नव्हतं मला, बरोबर? मला राग पण आलाय तुझा. का राग आलाय? गोष्टी लपवतेस तू माझ्यापासून. एकीकडे हे सगळं चांगलं वागायचं आणि दुसरीकडे गोष्टी लपवायच्या माझ्याच पासून. कोण आहे मी?
नवरा आहे ना तुझा, का नाही सांगत तू गोष्टी मला? जे खरंय ते का नाही बोलत तू? तू पिहूला घेऊन त्या लॅब मध्ये गेलीस? हा? तू पिहूला घेऊन त्या लॅब मध्ये गेलीस? दोघीच गेलात तुम्ही? बेसिक गोष्ट आहे ना. तो माणूस चांगला निघाला म्हणून ठीक आहे. समजा तो माणूस चांगला नसता निघाला तर काय केलं असतं तुम्ही? जीवावर बेतलं असतं ना. बाहेर परिस्थिती काय, आपली पोरगी तरुण आहे, तूही सुंदर आहेस, समाजात काय चालतं वाचत नाही का पेपरमध्ये आपण? बरं, बाहेरच्या लोकांना सांगितलं नाही मान्य, घरातल्या लोकांना सांगितलं नाही मान्य. अरे मी नवरा आहे तुझा, मंगळसूत्र घालतेस तू, मी घातलंय ते हो मंगळसूत्र. हो हो हं? तू ऐका तुमचं बोलणं बरोबर आहे, मान्य आहे मला. पण काय माहितीये का, तेव्हा प्रथमला वाचवणं जास्त महत्वाचं होतं. अहो, तेव्हा मी जे करते ते चूक की बरोबर, ती जागा सेफ आहे की अनसेफ, याचा मी विचारच नाही केला. पण बस झाला, हे शेवटचं. यानंतर हे झालं नाही पाहिजे. तुझ्या आयुष्यात जे काही घडणार आहे ती प्रत्येक गोष्ट मला कळली पाहिजे. हा, मी सांगणार, हे कर, नको करू. आणि हे मी असं चिडून किंवा डेंजर नाही वागत आहे तुझ्या बरोबर. तू साधी आहेस, भोळी आहेस तू अनु. मी जगात फिरतो, मला माहिती आहे जग कसं आहे. कोणी तुला फसवू नये, तुझा फायदा घेऊ नये म्हणून मी तुला सांगतोय, प्रत्येक गोष्ट मला विचारल्याशिवाय करायची नाही. कळतंय का तुला? हीच वेळ अनु, खरं काय ते सांगून टाक. कळतंय का तुला? अगं हो नाही काहीतरी म्हण अनु. हो कळतंय. अहो, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. ऐका ना, मला तुम्हाला काहीतरी सांग. राघवचा फोन येतो. ते हा, हॅलो. हॅलो सर, आज आपल्याला वसईच्या साईटवरती व्हिजिटला जायचं आहे. तुझा ना आवाज येत नाहीये क्लिअर, जरा रेंज मध्ये येऊन बोल. मी ज्या क्लासला जाते ना जाते. ते हा, काय झालं? सर, आज आपल्याला व्हिजिटला जायचंय. तू बोल ना. मी ज्या क्लासला जायचंय. सर सर वसईला जायचंय व्हिजिटला आज. तू काय बोलतोयस मला कळत नाहीये. तू बोल ना. नाही, जाऊ दे, तुमचं होऊ दे. हॅलो हा, आता नीट बोल. सर, आज वसईला व्हिजिटला जायचंय. अरे हो हो हो, त्या साईटवर जायचंय नाही का आपल्याला? अरे नाही, मी विसरून गेलो रे. मला ना वसईमध्ये एक साईट बघायला जायचं, मी कम्प्लीट विसरलो होतो. ते बरं झालं त्यांनी मला फोन केला. आता निघावं लागेल मला लगेच. पण मला बोलायचंय. आपण आल्यावर बोलू ना. मी कुठे पळून चाललोय का? ऐका ना, माझं ऐका, मला सांगायचं ते. नको बोलू का मी याच्याशी? नको बोलू मी. ठीक, तर तू बोल. नाही नाही नाही, ते निघायचंय मला. हा बरं, डबा भरते मी, डबा भरणार. बरं, लवकर भर डबा, लवकर दे मला. पण ते मला घेऊन देतो मी. नाही, मी जाते. मी कट करू का फोन आता? नाही कट करू नाही, मी डबा फोन? भरते, तुम्ही जाऊ ना. नाही नाही, मी चालू ठेव. थांबा हो तुम्ही. हॅलो मी बोलतोय. अरे बायकोसाठी करावं लागतंय. तू बोल ना यार. हा, निघालोय ना मी. आबांपासून मी खोटं बोलतीये. कशाबद्दल बोलतेस तू? असं काय करतेस पिहू? आरजेच्या क्लास बद्दल. मला बघून या दोघी अशा चपापल्या का? नाही 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 नाही, सीमा, नक्की काहीतरी गडबड आहे. अनु, स्वतःला फार शहाणी समजू नकोस, कारण इतक्या सहजासहजी मी तरी काही तुझा पिच्छा सोडणार नाही. हॅलो ताई. मी काय बोलते ते नीट ऐक. हा ताई, बोल. ती अनु आज क्लासला जाईल, तेव्हा तुला तिच्यावर लक्ष ठेवायचंय. लक्ष ठेवायचंय म्हणजे ती कुठे जाते, काय करते, कोणाशी बोलते, या सगळ्या गोष्टींवर बारीक नजर ठेवायची. निरंजन, कळलं? हो ताई. व्यवस्थित काम कर. ताई, तू काही काळजी करू नकोस. तू फक्त ती घरातून निघाली की मला कळव. ओके.
काय करू? एवढा धीर करून सांगायला गेले होते, पण राहूनच गेला. आता कसं सांगायचं यांना? काही कर अनु, पण सांगून टाक. आता आणखीन उशीर करायचा नाही. प्रिय अविनाश, खूप दिवसांपासून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, जी मी तुमच्यापासून लपवली आहे. मुद्दाम किंवा जाणून बुजून नाही, तर तुमच्या भीतीपायी. मला माफ करा. आणखीन काही दिवस तुमच्यापासून हे लपवून ठेवायची हिंमत होत नाही, म्हणून ही चिठ्ठी लिहिते. प्लीज रागवू नका. सांगायचं हे आहे की तुम्ही मला ज्या क्लासला जाण्याची परवानगी दिली, तो कुकिंगचा क्लास नसून आरजे म्हणजे रेडिओ जॉकीचा क्लास आहे. हो अविनाश, मी इतके दिवस रेडिओ जॉकीच्या क्लासला जाते. मला माहिती आहे हे वाचल्यावर तुम्हाला कदाचित माझा खूप राग येईल, पण प्लीज प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला रेडिओ जॉकीचा कोर्स शिकायचा आहे, म्हणून तुमच्यापासून लपवून मी हा क्लास कंटिन्यू केला. खरंच मला माफ करा.